मानवी जनमाहिती अधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यावर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी। विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा मानवी जनमाहिती अधिकारी यांच्यावर माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये कायदा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे साप्ताहिक गुरुरथमचे संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आहे। सदरच्या तक्रारी अर्जात सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त व मानवी जनमाहिती अधिकारी श्री सुधीर गायकवाड हे माहितीची मागणी केली असता माहिती लपविण्याच्या उद्देशाने चुकीचे उत्तर देऊन मला माहिती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे, कारण या माहितीमुळे खोट्या बांधकाम कामगारांची झालेली नोंद उघडे पडणार आहे। तसे जर झाले तर शासनाच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार व भ्रष्टाचार करणारे यांची नावे लोकांसमोर येणार आहेत, म्हणून त्यांनी खोटी माहिती देऊन माझ्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कायद्याचा भंग केला आहे। खोटी माहिती देणे व माहितीचा अधिकार कायद्याचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याबाबतची विनंती सदर तक्रारी अर्जात केली आहे। त्याचबरोबर सदर तक्रारी अर्ज विभागीय जनमाहिती अधिकारी पुणे व मुख्य जनमाहिती अधिकारी मुंबई आणि लोकपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे माहितीस्तव प्रत पाठवण्यात आली आहे, असे प्रसिद्धी पत्रक साप्ताहिक गुरुरथमचे संपादक व शासनमान्य अधिस्वीकृती कार्डधारक विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे। मानव जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांच्यावर माहितीचा अधिकार अंतर्गत येणारी माहिती लपविल्याच्या कारणाने व खोटी माहिती दिल्याच्या कारणाने या ठिकाणी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे आम्ही लेखी फिर्याद दाखल केलेली आहे। मी पत्रकार विष्णू कारंपुरी महाराज साप्ताहिक गुरुरथम व दैनिक सोलापूर भूषणचा संपादक या माध्यमातून त्यांना माहिती मागितली, पण ते माहिती देण्याचा अधिकार आणि घेण्याचा अधिकार मला असताना त्यांनी केवळ माहिती लपवण्याच्या दृष्टिकोनातून माहिती अधिकार कायद्याचा भंग केलेला आहे। म्हणून सुधीर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मानवी जनमाहिती अधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्यावर या ठिकाणी लेखी फिर्याद दिलेली आहे। या बाबतीत पुढील कारवाई देखील जे न्यायालयीन कारवाई असेल किंवा अपिलीय कारवाई असेल जेही काय असू द्या, पण शेवटपर्यंत या माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती घेतल्याशिवाय किंवा माहिती मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। वेळ पडल्यास न्यायालयाचा बी आधार घेणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सुधीर गायकवाड यांना माहिती अधिकारच्या अंतर्गत कारवाई करण्यास भाग पाडणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।